सध्याचा गुजरात या राष्ट्रातून आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार विदर्भ या राष्ट्रापर्यंत राज्यापर्यंत भगवंताची कीर्ती, त्या कीर्तीचा गुणानुवाद लोक करतात. इकडं विदर्भामध्ये राजा भीमक आणि शुदोमतीच्या पोटी रुक्मिणी मातेचा अवतार आहे. अलकलक्षामध्ये रुक्मी, रुक्मभाऊ, रुक्मांगद अशी ही संतती भीमक आणि शुदोमतीच्या पोटी आहे. रुक्मिणी माता देखील उपवर झालेल्या आहेत, वयामध्ये आलेल्या आहेत. मग आपल्या मुलीचा विवाह व्हावा ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. मुलाचा विवाह व्हावा ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. अर्थात प्रापंचिक जे लोक आहेत त्या सर्वांची इच्छा असते की आपल्या डोळ्यात दिसत आपल्या मुलाबाळांचा विवाह व्हावा. आजचा दिवसच विवाहाचा आहे. सकाळपासून तुम्ही आम्ही विवाहामध्येच व्यस्त आहे. परम भाग्य आहे, त्यामध्ये दुग्ध शर्करा योग आहे की आज भगवंताचा विवाह लावण्याचे अर्थात संपन्न करण्याचं भाग्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. भीमकांनी सांगितलं घरामध्ये असणारा ज्येष्ठ पुत्र रुक्मी, काही जबाबदाऱ्या असतात घरामध्ये, त्यांनी स्थळ आणलं. कोण? रुक्मिणी स्थळ आणलं महाराज शिशुपालाचं. शिशुपाल याच्यासोबत देवाणघेवाण ही बोलणी चालू झाली. आणि त्याच कालखंडामध्ये शुदोमती आणि भीमकांकडे द्वारकेवरनं ब्राह्मण येतात. सौदेव ब्राह्मण यांनी त्या भगवंताचे ऐश्वर्य, गुण यांचं वर्णन केलं, अर्थात कीर्ती गायन केली. ऐश्वर्यस्य समग्रस्य श्रुती मातेने चिंतन केलेलं आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्यो हे साही गुणवर्यो वसती जितो. ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जितो म्हणून तो भगवंतो. माझे ज्ञानोबा बोलतात त्या भगवंताचं वर्णन, सौंदर्याचं वर्णन बर का. भगवंताचं सौंदर्य अलौकिक आहे. महाराज बोलले राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली. राजस कुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मळवट चंदनाची उटे, हृदयमाळ कंठे वैजयंती. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा.
अलौकिक सौंदर्य भगवंताचं आहे. तुकोबरा बोलतात सुंदर ती ध्यान उभी विटी वरी. बर का, हे सौंदर्य ऐश्वर्य कीर्ती ऐकून उपवर असणारी रुक्मिणी माता, रुक्मिणी मातेने ती कीर्ती श्रवण केली आणि भुरळ येऊन आपल्या महालामध्ये जमिनीवर कोसळलेले आहेत. आई शुद्धोमती धावत पळत गेली. बेटा, असं म्हणतात मुलीच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय फक्त आईच जाणू शकते. परंतु इकडं रुक्मिणीनं शिशुपालासोबत विवाह निश्चित केला. काय करावं? तसं पाहिलं तर महाराज गोड आर्या आहे. आर्या मोरोपंताची संवाद असा आहे, ती आर्या बोलते, शिशुपाल नवरा मी नवरी. आलं का लक्षामध्ये? शिशुपाल नवरा आहे, तो तयार आहे, परंतु मी न वरी, मी त्याला वरणार ना. रुक्मिणी मातेने ब्राह्मण गोराजवळ घेतलं आणि 7 श्लोकाचं पत्र लिखाण करून त्यांच्या हातात सोपवलं आणि सांगितलं, जा माझा निरोप भगवंताला पोच करा. वेळ खूप कमी आहे महाराज, मी वाट पाहत आहे तुमची. कुठं? आमची कुलदैवता जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये तुमची वाट पाहत आणि निश्चित तुम्ही यावंच लागेल. 7 श्लोकाचं पत्र हे सुदेव ब्राह्मणाच्या माध्यमातून रुक्मिणी मातेने पाठवलं. असं म्हणतात की जगातलं हे पहिलं लव्ह लेटर आहे, अर्थात प्रेम पत्र आहे. आधुनिक भाषा आहे, आम्हाला कधी कधी वापरावं वाटत नाही, परंतु नाविलाज असतो आमचा पण काही. बरं आलं का लक्षामध्ये? हे पहिलं प्रेम पत्र आहे. पाठवलं महाराज निरोप. काही गडबडीने ब्राह्मण बुवा द्वारकेमध्ये येऊन दिला आणि भगवंताच्या हातामध्ये ते पत्र सोपवलं आणि सांगितलं, मला सांगण्याची आता जाणी जीवीचे सकळ नारायण. त्याला काय कळणार नाही. भगवंताने ते पत्र उघडलं. श्री रुक्मिणी उवाचो श्रुत्वा गुणान् भवन सुंदरो शृण्वता. ते श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वता. बर का, निर्वेश्य कर्ण विवरैहि हरतोऽंगतापम् रूपं दृश्यां दृश्यमताखिला अर्थलाभं त्वयाच्युता विशति चित्रं अपत्रं मे. बर का, या ठिकाणी महाराज बोलतात, मी तुमचं गुणानुवाद श्रवण केले, तुमचं वर्णन श्रवण केलं. रुक्मिणी माता बोलते, त्यामुळे माझ्या चित्ताचं तर हरण झालंच झालं, परंतु माझ्या अंगात असणारे ताप याचंही तुम्ही हरण केलेलं आहे. ते ताप पण नाहीसा झाले. हे बराच विस्तार आहे. 7 श्लोकाचं पत्र आहे आणि क्षणाचा हे विलंब न करता तुम्ही माझा स्वीकार करावा, ही मनोमन प्रार्थना रुक्मिणी मातेने भगवंताला केली. मला जसं पत्र भगवंतानी वाचलं तसेच भगवान निघाले. अनवणी पाय भगवान रथावर आरूढ झाले. बलराम दादांनी पाहिलं की कृष्णा एवढ्या घाई गडबडीमध्ये चालला कुठे, काय कारण असेल. भगवान पुढे आहे, भगवंताचा रथ पाहता पाहता
भगवान कौंडण्यपुराला आलेले आहेत, ज्या ठिकाणी कुलदैवत माता देवीच्या पूजेसाठी तिकडं तोपर्यंत हळद पण लागली रुक्मिणी मातेला. हळद कोणाची? शिशुपालाची. इकडे रुक्मिणी हे ते भाऊ तगडे होते, त्यांनी असा बंदोबस्त केला, परिंदा भी पर नाही मार सकता, एवढं सैन्य महाराज पूर्ण वेळाच टाकलेला आणि सर्वांना ताकीद केली, आमचा जोपर्यंत आदेश होणार नाही तोपर्यंत मुंगीलाही रीग होऊ द्यायची नाही. मला डोळ्यात तेल घालून सगळे रक्षक आहेत. ताट घेतलं पूजेचं. रुक्मिणी माता आपल्या मैत्रिणी सोबत, सखी सोबत देवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आता तिथे बरेचसे भाव आहेत. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो, मुझे सुंदर सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. बस देवीच्या दर्शनासाठी आली, पूजा केली, धूप दीप वगैरे, हार वरमाला देवीच्या गळ्यामध्ये घातली, डोळे झाकून रुक्मिणी माता प्रार्थना करते. माते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बरं का, देवीची प्रार्थना केली आणि महाराज माताही प्रसन्न झाल्या. मातेने देखील अधिक वेळ घेतला नाही. पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण मंदिरामध्ये प्रगट झाले. देवीच्या गळ्यातील वरमाला भगवंताच्या आणि रुक्मिणी मातेच्या गळ्यामध्ये तो कोल भेटला आणि भगवंताने रुक्मिणी मातेला अलगद उचलून रथामध्ये घेऊन भगवान द्वारकेच्या दिशेने रथ घेऊन निघालेले आहेत. हा घटनाक्रम जेव्हा घडला त्यावेळेस शिशुपाल रुक्मिणीला कळाल की कृष्णाने रुक्मिणीचं अपहरण केलेलं आहे आणि मला सर्व सैन्य घेऊन शिशुपाल रुक्मिणी भगवंताच्या पाठीमागे लागलेले. अरे थांब, ए चोरा, अरे लहानपणापासून जन्मापासून तू गोकुळामध्ये चोऱ्याच केल्या, दह्याच्या, दुधाच्या, गवळणीच्या, कापडांच्या, गुरांच्या, आणि आता पण माझ्या बहिणीची चोरी करून चालला का? थांब. जेव्हा महाराज भगवंताचा रथ पुढे, शिशुपाल पाठीमागे. शिशुपाल पण बोलतो. भगवान म्हणतात, बेट्या तुझी अजून पायली भरली नाही, काय बोलायचं बोल. आलं का लक्षामध्ये? भगवान एक एक अपराध फक्त मोजतात. बोल, तुला जे बोलायचंय ते बोल. आणि पाहता पाहता जवळ भगवंताच्या हातामध्ये रुक्मी लागला. होणारा मेहुणा चाला. भगवान ठोकणार त्याला. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता म्हणल्या, काही करत माझा भाऊ आहे. परत सोडून दिलं. समोरून बलराम दादाचं सैन्य आलं. शिशुपाल रुक्मिणी यांच्यामध्ये घनघोर. बलराम दादाने पाहिलं, कन्हैया, हो असं आहे का, जा म्हटलं. भगवान द्वारकेमध्ये दाखल झाले. आलं का लक्षामध्ये? आणि महाराज आता द्वारकेमध्ये विवाहाची लगबग चालू झालेली आहे. आता विवाह म्हटलं की सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. रुकवत आहे. आता अलीकडे कालच बोललो मी, आता हळदीचे तर असे प्रकार आहेत महाराज,
तुमच्या काळात किती हळद तुम्ही दळली होती? एखादी वाटी असेल. आता आमच्या काळामध्ये 10-10 किलो हळद लागायला. आम्ही रात्रीच पाहिलं काळे पाटील बांगे बुवा त्यांनी आम्हाला हळदीमध्ये सामील करून घेतलं. 5-7 किलो हळद लागायला. नवरदेव नवरी. बरं, हळदीचा मान कोणाचा आहे? करवलीचा. 4-5 सुवासिनी करवल्यांनी हळद लावायची, मान झाला. आता होणारी इनबी व्हायला हळद लावायची. काला येतो स्पेंड महा. कोण कुणाला हळद लावायला का पताच नाही. सगळे पिवळे. बरं, फॅशन आली पुन्हा. टीव्ही पिवळे कपडे झाले की इकडे आता हळदीला ते पिवळे ड्रेस घालायची सवय लावली लोकांनी. हळदीचा ड्रेस वेगळा, रिसेप्शनचा ड्रेस वेगळा. एका ठिकाणी लग्न लावलं, जेवण करून आम्ही निघालो. थोडा वेळ झाल्यास ते म्हणले महाराज जरा थांबा, अजून हळदी भोज आहे म्हणली संध्याकाळी. म्हणजे हळदीचं जेवण पण अजून एक वेगळंच निघालं. काला येतच पण ही लगबगा चालू झाली द्वारकेमध्ये. भगवंताने विचार केला, काही जरी झालं असलं तर राजा भीमकांना होणारे सासरे आहेत, होणाऱ्या सासू आहेत, सासरवाडीला आमंत्रण दिलं पाहिजे. म्हणून भगवंताने विधिवत निरोप सर्वांना पाठवला. हे सर्व झाले कौंडण्यपुरावरनं. आणि इकडं द्वारकेमध्ये गोकुळवासी अमुक्तमुखे सर्व एकत्रित झाले. हा विवाहाचा प्रसंग या ठिकाणी तुम्ही आम्ही संपन्न करणार आहोत. विवाह ही परंपरा आपल्या भारतवर्षामध्ये अत्यंत पावन आणि पवित्र आहे. हे पहा, सृष्टी रचनेसाठी, सृष्टीचा विस्तार व्हावा यासाठी ही परंपरा अनादिकालापासून प्रारंभ झालेली आहे. आपण पाहिलं सृष्टी रचनेमध्ये मनु शतरूपा यांच्या माध्यमातून ही सृष्टी विस्तार पाहत पाहत आपण आलो. म्हणून अपत्य इति मानव म्हटलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? आणि विवाहाचे प्रकार पण आहेत. विवाहाचे एकूण 8 प्रकार सांगितलेले. किती प्रकार? 8 प्रकार. ऋषी मुनींनी त्याचं चिंतन केलेलं आहे. ब्राह्मो देवस्तथैवार्षो प्राजापतेस्तथासुरो गांधर्वो राक्षसश्चैव पिशाश्चाष्टमोद्धम. बरं का? किती प्रकारचे विवाह आहेत? 8 प्रकारचे. पहिला ब्राह्म विवाह, दुसरा दैव विवाह, आर्ष विवाह, प्राजापत्य विवाह. बरं का? जो तुम्ही आम्ही करतो. नंतर आसुर विवाह, आलं का लक्षामध्ये? गांधर्व विवाह, राक्षस विवाह आणि पिशाच विवाह. असे 8 प्रकारचे विवाह. तुम्ही आम्ही जो विवाह करतो तो विवाह प्राजापत्य विवाह आहे. अर्थात कन्या अर्पण करणे, तिचं पाणी ग्रहण करणे, प्रजेच्या उत्पन्नासाठी होणारा हा विवाह आहे. 2 घरांचं 2 जीवाचं मिलन हा प्राजापत्य विवाह आहे. असो, असे 8 प्रकारचे विवाह ऋषी मुनींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आज होणारा हा भगवंताचा विवाह आहे. द्वारकेमध्ये मोठ्या धूमधामाने तो विवाह संपन्न होत आहे. आपले जे काही भगवंताला आणि रुक्मिणी मातेला समोर आणायचे आंतरपाठ, हार, 2 नारळ, आलं का लक्षामध्ये? अक्षता झाली असली तर थोडस अक्षता वाटपचं नियोजन करायचं. आपल्याला 10 मिनिटांमध्ये आरती करायची. आलं का लक्षात? चला, तोपर्यंत भजन घ्या. तुम्ही 2 मंगलाष्टक म्हणा. आलं का लक्षामध्ये? तुम्ही
इकडे कोण म्हणणार आहे का? ताईमध्ये मंगलाष्टक कोण म्हणणार? बर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी